हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. आता आपण पंक्च्युएशन मार्क्स हा टॉपिक बघणार आहोत आज. त्याच्यामध्ये त्याला मराठीमध्ये विरामचिन्ह म्हणतात. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा ही सगळी विरामचिन्ह बघितली असतील मराठी भाषा शिकताना. तर पहिल्यांदा आपण ही सगळी जी मी लिहिली आहे तिथे बोर्डवर विरामचिन्ह ती बघूयात आणि मग त्याचे रूल्स आपण वाचूयात आणि मग आपण पुढच्या याच्यामध्ये एक्सरसाइजेस सोडवूयात त्याच्यावर. ओके. आता पहिलं हे तुम्हाला बॉक्समध्ये दिसत असेल तो फुल स्टॉप आहे. ओके. पूर्ण विराम तुम्ही मराठीत म्हणता तसं फुल स्टॉप. नंतर हा कॉमा आहे. कॉमा म्हणजे दोन गोष्टी, दोन व्यक्ती, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला जेव्हा दाखवायच्या असतात एकाच वाक्यामध्ये सलग, तेव्हा आपण त्या प्रत्येक नाऊन नंतर किंवा प्रनाऊन नंतर आपण कॉमा करतो. हां. तर नेम किंवा प्लेस किंवा कुठल्याही ॲनिमल किंवा काहीही कुठल्याही गोष्टीचा उच्चार केल्यानंतर त्या गोष्टी डिफर करायला एकमेकांपासून मध्ये कॉमा घालतात. सेमीकोलन एक असतो ज्याच्यामुळे आपण दोन वाक्य किंवा तीन वाक्य एकत्र लिहिताना किंवा दोन वर्ब्स म्हणतो आपण किंवा क्लॉजेस जेव्हा आपण एकत्र घालतो एका वाक्यामध्ये तेव्हा सेमीकोलन देऊन आपण ते एकत्र वाक्य लिहितो. नंतर कोलन लिहून आपण बऱ्याच वेळेला काय जे कन्व्हर्सेशन असतं, डायलॉग्स असतात त्यावेळेला कोलनचा वापर केला जातो. आणि संभाषण जेव्हा दाखवतात, बोलतात दोन व्यक्ती बोलत आहेत तर त्या दोन व्यक्तींच्या नावाच्या पुढे नेहमी हे असं कोलनचं चिन्ह तुम्हाला दिसेल आणि मग त्यांनी बोललेले वाक्य तुम्हाला तिथे दिसतील. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. कुठल्याही प्रश्नाच्या शेवटी एखाद्या कुठलं इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट जे असतं त्याच्या शेवटी आपण क्वेश्चन मार्क टाकतो आणि आपण प्रश्न विचारला हे अधोरेखित करण्यासाठी हा क्वेश्चन मार्क वापरलेला असतो. एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची एक्साइटमेंट दाखवायची आहे किंवा आनंद दाखवायचा आहे किंवा इमोशन्स किंवा एक्सप्रेशन्स तुमची दाखवायची आहेत, एन्झायटी दाखवायची आहे, त्यावेळेला एक्सक्लेमेटरी मार्क वापरला जातो. हे सगळी ही मार्क्स ऑफ पंक्च्युएशन्स आहेत जी अतिशय महत्त्वाची आहेत. आणि ब्रॅकेट हाही हे एक भाग आहे, ब्रॅकेट्स. सो असं ब्रॅकेट असतात आणि ब्रॅकेटमध्ये आपण बऱ्याच गोष्टी लिहितो. सो दॅट ब्रॅकेट ऑल्सो पॅरेंथेसिस ऑल्सो इज अ पार्ट ऑफ पंक्च्युएशन मार्क. ओके. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पंक्च्युएशन मार्क्स आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि आता ते कसे कुठे वापरले जातात ते आपण इथे बघूयात. ओके. तर सगळ्यात पहिलं कॉमा बघूयात आपण. कॉमामध्ये द कॉमा रिप्रेझेंट द शॉर्टेस्ट पॉज. इट इज युज्ड वेअर. कॉमा हा जो असतो स्वल्पविराम हा कुठे कुठे आणि कसा वापरला जातो. जर दोनपेक्षा जास्त शब्द मला एकत्र एका ठिकाणी लिहायचे एका वाक्यामध्ये तेव्हा मी ते सगळे शब्द मध्ये मध्ये कॉमा करून वेगळे करू शकते. जसं आता टू सेपरेट द टू ऑर मोर वर्ड्स वेगळे करण्यासाठी मला कॉमाची गरज भासते. कॉफी, टी, व्हीट, राईस, क्रॉप्स, एनिथिंग, कार्डमम. ओके. एनी काइंड ऑफ वर्ड इफ आय वॉन्ट टू मेन्शन इन टू दॅट सेंटेन्स त्यावेळेला मला कॉमाचा उपयोग व्यवस्थित होतो. आणि अशा पद्धतीने कॉफी नंतर मी कॉमा केला आहे, टी नंतर कॉमा केला आहे, व्हीट नंतर कॉमा केला आहे, असं कॉमा करून मी ते सगळे शब्द डिवाईड करू शकते, सेपरेट करू शकते. आता अजून कुठे मला कॉमा वापरता येतो तर जे नाऊन किंवा प्रनाऊन असतात त्याच्या आधी मला कॉमा वापरता येतो. म्हणजे कसं तर मिस रीमा कॉमा माय डॉक्टर लिव्स इन चंदीगड. म्हणजे माझी डॉक्टर कोण आहे, मिस रीमा आहे, ती मला दाखवायची होती म्हणून ते प्रॉपर नाऊन आहे किंवा नाऊन आहे. त्याच्यानंतर मी परत एक कॉमा केला आणि मग सगळं सलग वाक्य लिहिलं. तर अशा पद्धतीने कॉमा कुठे कसा वापरता येतो ह्याचे काय रूल्स आहेत ते आपण बघूयात. नंतर एखादी फ्रेज जर आली असेल आफ्टर ॲन ऑब्सोल्यूट फ्रेज, कुठली फ्रेज, कुठल्याही प्रकारची फ्रेज, तर त्याच्यामध्ये पण एक कॉमा वापरता येतो. गॉड विलिंग आय शॅल सक्सीड. गॉडची जर इच्छा असेल तर मी नक्कीच यशस्वी होईन. तर याच्यामध्ये एक कॉमा वापरलेला आहे. तर कॉमा वापरल्यानंतर सेपरेट करता येतात आपल्याला फ्रेजेस, वर्ड्स, एखादं नाऊन आणि मग त्याच्याबद्दलची माहिती पुढच्या भागामध्ये आपल्याला सांगता येते. आता एखाद्याला आपल्याला ॲड्रेस करायचं आहे म्हणजे भाषणामध्ये
सगळ्या समोर बसलेल्या लोकांना, ऑडियन्सला आपल्याला बोलायचं आहे, तर आपण काय म्हणतो, लेडीज अँड जेंटलमन, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तसं लेडीज अँड जेंटलमन नंतर एक कॉमा येतो आणि मग गुड मॉर्निंग आपण म्हणतो. तसंच फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, कॉमा, लेंड मी युअर इयर्स, म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या, तुमचे कान मला द्या असा अर्थ नाही आहे इथे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, दॅट इज कॉल्ड लेंड मी युअर इयर्स. सो फ्रेंड्स, त्याच्यानंतर कॉमा आला, म्हणजे आपण एखाद्याला ॲड्रेस करतो, एखाद्याला संभाषण करताना काय म्हणूयात आपण, त्यांना कॉल आऊट करतो आहे, त्यावेळेला कॉमाचा असा उपयोग केला जातो. नंतर कधी अजून करता येतो, जेव्हा इन्फिनिटिव्ह वापरतो. जेरुंड आणि इन्फिनिटिव्ह तुम्ही माहिती असेल, पण इन्फिनिटिव्ह म्हणजे वर्बच्या आधी जेव्हा टू लागतं, हां, त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. आणि ते त्याच्या आधी आणि नंतर पण नेहमी कॉमा वापरला जातो, बिफोर अँड आफ्टर इन्फिनिटिव्स. म्हणजे कसं, हे वाक्य बघा, शी इज कॉमा टू टेल यू द ट्रूथ कॉमा द मेन कल्प्रिट. म्हणजे इथे शी इज कॉमा, कारण टू टेल हे इन्फिनिटिव्ह आहे, त्याच्या आधी कॉमा घेतला आणि मग त्याच्यानंतरही हे पूर्ण झालं इन्फिनिटिव्हचं पार्ट आणि मग परत एक कॉमा घेऊन वाक्य पूर्ण केलं गेलं. सो इन्फिनिटिव्स वापरल्यानंतर आणि आधी दोन्ही वेळेला कॉमा वापरला जातो. नंतर काही वाक्य जोडायची असतील अतिशय सोपी आणि जिथे प्रोनाऊन कॅन्सल करायचं असेल किंवा वाक्य छोटं करायचं असेल, तेव्हा कंजंक्शन्स कोऑर्डिनेट करायला, कंजंक्शन आता इथे स्टील हे कंजंक्शन आहे, त्यावेळेला सुद्धा कॉमाचा उपयोग होतो. शी वर्कड हार्ड कॉमा स्टील शी फेल्ड. म्हणजे आता हे कंजंक्शन जे आहे ते इथे जॉईन करण्यासाठी इथे आपण आधी एक कॉमा वापरला. अशा पद्धतीने कॉमाचे हे उपयोग आहेत. अजून पण उपयोग आपण इथे बघूयात की बिफोर अँड आफ्टर वर्ड्स ऑफ फ्रेजेस, म्हणजे फ्रेजेस जे असतात, जसं मी म्हणले, त्या फ्रेजेस कुठे, आता आफ्टर ऑल ही फ्रेज आहे, त्याच्या आधी आणि नंतर दोन्हीकडे कॉमा वापरला जातो. ही इज आफ्टर ऑल माय बेस्ट फ्रेंड. ओके, आफ्टर ऑल ही फ्रेज आहे, त्याच्या आधी आणि नंतर कॉमा वापरला गेला. किंवा द गार्डन वॉज ऑबलॉंग टू टेल द ट्रूथ 50 meters इन ब्रेथ. ही थोडी वाक्य अशी आहेत की ज्याच्यामध्ये कॉमा वापरून अख्खं वाक्य पूर्ण केलं गेलं आहे, पण इन्फिनिटिव्ह वापरलं. इथे इन्फिनिटिव्ह आहे, फ्रेजेस आहेत आणि त्याच्या आधी इथे कॉमा वापरला गेला आहे दोन्हीकडे. हां, टू टेल द ट्रूथ, त्याच्या आधी कॉमा आहे, नंतर कॉमा आहे. आता पुढचं बघूयात, बिफोर अँड आफ्टर पार्टिसिपल फ्रेज. म्हणजे पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म असतो वर्बचा, तर त्यावेळेला जेव्हा वाक्य वाढतं, लॉंग होतं, इलॉंगेटेड होतं, त्यावेळेला सुद्धा कॉमा वापरला जातो. हां, सीझर हॅविंग डिफीटेड हिज एनिमीज रिटर्न टू रोम. आता सीझर हॅविंग डिफीटेड ही पार्टिसिपल फ्रेज आली. त्यांनी जेव्हा सीझरनी, जुलियस सीझरमधला सीझर, त्यांनी जेव्हा शत्रूला मात केली, पराभूत केलं, त्याच्यानंतर तो रोमला परत आला. तर इथे त्याच्या आधी एक कॉमा घेतला आहे. हॅविंग डिफीटेड हे पार्टिसिपल आहे, पास्ट पार्टिसिपल, आणि त्याच्यानंतरही दोन्हीकडे जेव्हा वाक्य वाढतं, एक्सपांड होतं, त्यावेळेला कॉमाचा असा उपयोग केला जातो. आता ॲडव्हर्बियल फ्रेज जेव्हा सेंटेन्सच्या आधी येते, हां, म्हणजे ॲडव्हर्बियल फ्रेज म्हणजे काय, जिथे ॲडव्हर्ब क्रियापदाशी त्याचा संबंध आहे, त्यावेळेला इनफॅक्ट शी वॉज अ ग्रेट स्कॉलर. इनफॅक्ट ही ॲडव्हर्बियल फ्रेज आहे आणि त्याच्या आधी त्याच्यानंतर एक कॉमा दिला गेला आहे. अशा पद्धतीने कॉमाचे असे अनेक उपयोग आहेत, ते इथे तुम्हाला दिसतीलच. किंवा एखादा गोष्टी शॉर्ट करण्यासाठी सुद्धा कॉमाचा उपयोग होतो. टू मार्क ऑफ शॉर्ट कोऑर्डिनेट क्लॉजेस, तर त्या पद्धतीने पण इथे कॉमा वापरले जातात. किंवा जेव्हा इंट्रोडक्शन केलं जातं स्वतःचं, तर त्यावेळेला डायरेक्ट स्पीच म्हणजे त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये पण कॉमा दिला जातो. म्हणजे ही सेड कॉमा आणि मग इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते वाक्य, आय एम अ फुटबॉल प्लेअर. तर ही सेड नंतर कॉमा दिला आहे, कारण आता पुढे त्याची इंट्रोडक्शन स्वतःची तो देणार आहे, त्यावेळेला कॉमा दिला गेला आहे. सो अशा पद्धतीने ही वाक्य आणि हा कॉमा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. मेन म्हणजे दोन गोष्टी, दोन व्यक्ती, दोन शब्द जेव्हा वेगळे करायचे असतात, तेव्हा मेनली त्याला कॉमा दिला जातो. किंवा नाऊन आणि त्याच्याबद्दलची जी माहिती आहे, एक नाऊन आणि त्याच्याबद्दलची जी माहिती, ते दोन्ही सेपरेट करायला, नंतर इन्फिनिटिव्ह आलं असेल तर ते सेपरेट करायला, ॲडव्हर्बियल क्लॉज आधी आला असेल तर तो सेपरेट करायला,
आणि काही फ्रेजेस असतील तर त्या सेपरेट करण्यासाठी मागे पुढे कॉमा नेहमी वापरला जातो. आणि संभाषण जेव्हा घेतात तेव्हा त्याच्या आधी ही सेड, आता जसं आत्ता दाखवलं तेव्हा त्याला कॉमा दाखवला जातो आणि मग अख्खं वाक्य इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहिलं जातं. आता आपण फुलस्टॉपचं बघूयात. फुलस्टॉप हा नेहमी वाक्याच्या शेवटी दिला जातो हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. पण काही वेळेला जेव्हा डिग्रीज किंवा डेझिग्नेशन्स दाखवायचे असतात तेव्हासुद्धा फुलस्टॉपचा उपयोग होतो आणि तो वापरला जातो. तर आता इथे बघूयात. द फुलस्टॉप रिप्रेझेंट द लॉंगेस्ट पॉज. इट इंडिकेट्स द क्लोज ऑर कम्प्लीट सेंटेन्स. एखादं वाक्य पूर्ण झाल्यानंतर ते संपलं आहे हे दाखवण्यासाठी आपण फुलस्टॉप देतो. ॲट द एंड ऑफ ॲन असर्टिव्ह ऑर इम्पराटिव्ह सेंटेन्स. कधी कुठल्याही नॉर्मल डिक्लेरेटिव्ह सेंटेन्समध्ये किंवा कुठल्याही स्टेटमेंटमध्ये आपण एंडला डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये किंवा इम्पराटिव्ह कमांड दिली आहे तर त्याच्या शेवटी आपण फुलस्टॉप देतो. म्हणजे काय, ओपन द विंडो इम्पराटिव्ह स्टेटमेंट, शट द डोअर इम्पराटिव्ह स्टेटमेंट, शेवटी आपण फुलस्टॉप दिलेला आहे. किंवा नॉर्मल एक स्टेटमेंट आहे कुठलंही साधं असर्टिव्ह, गॉड इज ग्रेट, वर्क इज वर्शिप, ही साधी स्टेटमेंट आहेत पण त्याच्या शेवटी फुलस्टॉप दिलेला आहे. आता अजून कुठे फुलस्टॉप वापरतात तर जेव्हा आपल्याला ॲब्रिव्हिएशन्स किंवा इनिशियल्स मिस्टर ए के मेहता असं जेव्हा लिहायचं आहे तर आपण A.K. मेहता असं लिहितो. तेव्हा त्या इनिशियल्सच्या आधी, इनिशियल्स झाल्यावर A.K. म्हणजे इनिशियल्स नंतर आपण फुलस्टॉप देतो आणि नाव लिहितो. सपोज इथे C.D. राव असं लिहिलं आहे, C.D. राव. ही कॅपिटल लेटर तर आहेतच पण असं इनिशियल लिहिताना डॉटचा वापर करतात. प्लस मी जसं म्हणले ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे काय, UNO युनायटेड नेशन्स असं युनो जर दाखवायचं असेल तर त्यावेळेला U.N.O असं ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे शॉर्ट फॉर्म्स, त्यावेळेला आपण फुलस्टॉप वापरला जातो. प्लस जेव्हा डिग्रीज किंवा डेझिग्नेशन्स जेव्हा दाखवले जातात, आता BA ही डिग्री आहे, MSc ही डिग्री आहे तर बॅचलर ऑफ आर्ट्स हे ॲब्रिव्हिएशनच झालं. मग B नंतर डॉट म्हणजे फुलस्टॉप, A नंतर पण फुलस्टॉप, M म्हणजे मास्टर्स इन सायन्स म्हणजे मास्टर्सचा M फुलस्टॉप, सायन्सचा SC ॲब्रिव्हिएशन केलं आणि फुलस्टॉप. अशा पद्धतीने ॲब्रिव्हिएशन्स वेगवेगळ्या प्रकारची असतात. जसं मिस्टर अँड मिसेस लेले असं सपोज आपण म्हणलो तर मिस्टर अँड मिसेस लिहिल्यावर मिस्टर MISTER किंवा मिसेस असं पूर्ण स्पेलिंग न लिहिता फक्त MR आणि MRS असं लिहितो आपण. हे शॉर्ट फॉर्म झाले, ॲब्रिव्हिएशन्स म्हणतात त्याला, आणि त्याच्यानंतर आपण फुलस्टॉप देतो. तर हे फुलस्टॉप फक्त सेंटेन्सच्या शेवटी असतात असं नाही, किंवा कमांड किंवा इम्पराटिव्ह स्टेटमेंटच्या शेवटी असतात असंही नाही, पण डिग्रीज दाखवायला, ॲब्रिव्हिएशन्स दाखवायला, इनिशियल्स एखाद्याची लिहिल्यानंतर ही महत्त्वाची, किंवा डॉक्टर DR आपण लिहितो फक्त, किंवा आर्किटेक्ट ARCH एवढंच लिहिलं जातं आणि डॉट दिला जातो. तर अशा पद्धतीने डिग्रीज आणि याची ॲब्रिव्हिएशन्स करून मिस्टर अँड मिसेस त्यावेळेला तिथे डॉटचा उपयोग होतो, फुलस्टॉपचा उपयोग होतो. सो अशा पद्धतीने फुलस्टॉप इथे लिहिला जातो. पण काही वेळेला हल्ली मिस्टर अँड मिसेस लिहिताना तिथे फुलस्टॉप वापरत नाहीत. हे इथे लिहिलेलं आहे की इन करंट इंग्लिश मिस्टर अँड मिसेस अकर विदाउट अ फुलस्टॉप अँड दीज हॅव कम टू रिगार्ड इन टू फुल स्पेलिंग. सो अशा पद्धतीने काही वेळेला काही नवीन चेंजेस त्याच्यामध्ये झालेले आहेत. आता आपण इंटरोगेशन हे बघूयात. ओके, इंटरोगेशन हे आपण बघूयात. याच्यात म्हणजे क्वेश्चन मार्क म्हणजे जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याला शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येणार ऑब्व्हियसली. तर हाऊ आर यू प्रश्न विचारला आहे म्हणल्यावर शेवटी प्रश्न येणार. आर यू सिक, आर यू इल, वेअर आर यू गोईंग, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट यू आर हॅव्हिंग इन युअर हँड, ओके, व्हॉट यू हॅव कम, फ्रॉम वेअर यू हॅव कम. सो असे हे सगळे प्रश्न आहेत, त्यामुळे त्याच्या शेवटी कायम तुम्हाला या इंटरोगेटिव्ह स्टेटमेंटच्या शेवटी तुम्हाला कायम क्वेश्चन मार्क दिसणार. आता आपण हे अतिशय सोपं आहे कळण्यासाठी आणि हे उदाहरणं पण त्याच्यात दिली आहेत. आता आपण एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह बघूयात की जेव्हा एखादा आनंद होतो, कुठलीही भावना आपण एक्सप्रेस करतो, आपण दाखवतो, तेव्हा त्यावेळेला
ते पर्टिक्युलर वर्ड्स वापरले जातात, त्या वर्ड्सना इंटरजेक्शन असं म्हटलं जातं आणि त्या वर्ड्सच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. तर ते कुठले वर्ड्स आहेत? अलास, ओ नो, आ, हुश, हुर्रे, ब्रावो, वेल डन, ओ, या सगळ्या प्रकारच्या शब्दांना इंटरजेक्शन म्हणतात आणि त्यांच्या शेवटी कायम तुम्हाला असं उद्गारवाचक चिन्ह दिसेल. किंवा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं वर्णन करतोय, व्हॉट अ ब्युटिफुल सिनिक व्ह्यू, व्हॉट अ चार्मिंग सीनरी, व्हॉट अ ब्युटिफुल मूवी, व्हॉट अ ब्युटिफुल लेडी, त्यावेळेला शेवटी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह देणं भाग असतं, कारण हे आपण उद्गारलेलं वाक्य आहे. ओके. किंवा किंवा आपण एखाद्याला आशीर्वाद जेव्हा देतो तेव्हा सुद्धा उद्गारवाचक चिन्ह शेवटी दिलं जातं की स्टे ब्लेस्ड, हॅव अ मायटी कॉन्कर, हॅव अ मायटी विक्ट्री. सो इथे लिहिलंच आहे, हाऊ द मायटी हॅव फॉलन इन द बॅटल, हे उद्गारवाचक चिन्ह आहे. पण जेव्हा आशीर्वाद किंवा हे दिलं जातं तेव्हाही अशा पद्धतीचे उद्गारवाचक चिन्ह वापरले जातात. आता पुढचं बघूयात इन्व्हर्टेड कॉमास किंवा कोटेशन मार्क्स. म्हणजे जेव्हा एखादं वाक्य लिहिलेलं असतं आणि ते आपल्याला डायरेक्ट स्पीच म्हणून आपण जेव्हा ते वापरतोय, दाखवतोय, त्यावेळेला इन्व्हर्टेड कॉमास वापरून कोटेशन मार्क्स किंवा इन्व्हर्टेड कॉमास वापरून ते वाक्य लिहिलं जातं. म्हणजे काय तर माय टीचर सेड, इथे कॉमा आलाय, मग इन्व्हर्टेड कॉमास वापरलेत आणि ते पूर्ण वाक्य त्या 2 इन्व्हर्टेड कॉमासच्या मध्ये लिहिलं जातं की ते वाक्य त्या व्यक्तीने म्हटलेलं आहे. माय टीचर, ती काय म्हणली, माय टीचर काय म्हणली, यू मस्ट वर्क हार्ड, इन्व्हर्टेड कॉमास कंप्लीट. सो जे वाक्य त्या व्यक्तीने उद्गारलेलं आहे ते वाक्य दाखवण्यासाठी किंवा ते संभाषण पूर्ण दाखवण्यासाठी त्याच्या स्टार्टिंगला आणि एंडला डबल इन्व्हर्टेड कॉमास किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमास दाखवले जातात. मोस्टली डबल इन्व्हर्टेड कॉमास दाखवले जातात. सो वाक्य पूर्ण होईस्तोवर, पूर्ण वाक्य झाल्यावरच मग इन्व्हर्टेड कॉमास दाखवून ते वाक्य कंप्लीट केलं जातं. आता इथे परत बघूयात, पापा सेज, इथे कॉमा आहे, अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने वाक्य लिहिली जातात. अ लिटल नॉलेज इज अ डेंजरस थिंग, हे वाक्य बाबा म्हणलेच, तर हे पूर्ण वाक्य लिहितात आणि त्याच्या स्टार्टिंगला आणि एंडला इन्व्हर्टेड कॉमास दाखवतात. अशा पद्धतीने हे कोटेशन मार्क्स दाखवले जातात. तर आपण त्याचं एक जस्ट इथे हे बघूयात. द सन इज हॉट, ही एक्सक्लेम्ड वायपिंग हिज फेस. द सन इज हॉट, इथे एक्सक्लेम्ड म्हणजे इथे येणार उद्गारवाचक चिन्ह आणि एक्सक्लेम्ड म्हणजे इथे वाक्य संपतं. ही एक्सक्लेम्ड, वायपिंग, इथे कॉमा येणार, वायपिंग हिज फेस. ओके. सो अशा पद्धतीने कोटेशन मार्क्स किंवा इंटरोगेशन किंवा एक्सक्लेमेशन कुठल्याही प्रकारचे, एक्सक्लेम्ड म्हणलं म्हणून आपण इथे एक्सक्लेमेटरी मार्क टाकलेला आहे आणि इन्व्हर्टेड कॉमास टाकलेले आहेत. द सन इज हॉट असं करून आपण इथे एक कॉमा पण दाखवलेला आहे. तर व्हॉट अ ब्युटिफुल सनसेट, इथे इन्व्हर्टेड कॉमास, इथे इन्व्हर्टेड कॉमास, इथे एक्सक्लेमेटरी मार्क आणि इथे कॉमा. शी एक्सक्लेम्ड. ओके. हेल्प, शी क्राईड, म्हणजे ती परत ओरडली आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क येणार, वाचवा, मदत करा, आणि मग एक्सक्लेमेटरी मार्कच्या नंतर इन्व्हर्टेड कॉमास दाखवणार आपण आणि इथे साधा कॉमा. सो या पद्धतीने पंक्च्युएशन मार्क्स वापरले जातात. आपण अजून 1-2 सोडवूयात. वाय डू यू हॅव टू सिंग सो लाऊडली, हा क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण इथे आधी इन्व्हर्टेड कॉमास देणार, त्याच्या आधी आपण एक क्वेश्चन मार्क टाकणार. शी आस्क्ड हिम लुकिंग अनॉइड. ओके. इथे लुकिंग अनॉइडच्या इथे आधी मी एक कॉमा टाकणार. लुकिंग अनॉइड हे पास्ट पार्टिसिपल आहे आणि इथे पण माझं वाक्य पूर्ण झालं म्हणून मी इथे एक कॉमा टाकणार. सो अशा पद्धतीने मी हे इन्सर्ट केलेत, इन्व्हर्टेड कॉमास, क्वेश्चन मार्क आणि हा नॉर्मल कॉमा, आस्किंग हिम लुकिंग अनॉइड याच्यानंतर, कारण हे पास्ट पार्टिसिपल जे आहे त्याच्या आधी आपण बघितलं की कुठे गेलं, हां, पास्ट पार्टिसिपल, की त्याच्या आधी आपण कॉमा टाकतो. आता पुढे, वेअर कॅन आय फाइंड ग्रीन शूज टू मॅच माय ड्रेस, प्रश्न आहे म्हणल्यावर उद्गारवाचक चिन्ह येणार नाही, क्वेश्चन मार्क येणार, इन्व्हर्टेड कॉमास करणार, इथे कॉमा येणार. शी इन्क्वायर्ड. फाईन. आता पुढचं, व्हॉट नॉनसेन्स. आता हे रागाने म्हणलेलं वाक्य आहे पण एक्सक्लेमेटरी मार्क इथे येणार, एक क्वेश्चन मार्क येणार नाही.
उद्गारवाचक चिन्ह येणार आणि इथे खाली एक कॉमा येणार. ही इज नॉटेड. ओके. पुढे वेअर आर यू गोईंग शी आस्क्ड, म्हणजे इथे क्वेश्चन मार्क येणार, इन्व्हर्टेड कॉमाज, क्वेश्चन मार्क, इथे कॉमा. शी आस्क्ड व्हेन विल यू रिटर्न, अगेन तिने विचारलेला आहे प्रश्न, व्हेन विल यू, इथे क्वेश्चन मार्क आणि इथे झालं व्हेन विल यू रिटर्न. झालं. म्हणजे कारण हाही प्रश्न आहे आणि हाही प्रश्न आहे, त्यामुळे दोन प्रश्न तिने विचारलेत, तर दोन्हीला इन्व्हर्टेड कॉमाज वेगवेगळे द्यायचे, कारण मध्ये शी आस्क्ड असं आलेलं आहे. पुढे यू वूड बेटर टेक स्लीपिंग बॅग्स. ओके. इथे इन्व्हर्टेड कॉमाज. सेड मिसेस, इथे फुल स्टॉप, सुराणा, इथे इन्व्हर्टेड कॉमाज कंप्लीट, इथे कॉमा. हां. यू मे, परत इथे इन्व्हर्टेड कॉमाज. यू मे हॅव टू स्लीप आउटसाइड, शी सेड, इथे कॉमा, इथे वरती इन्व्हर्टेड कॉमाज कंप्लीट, शी सेड. अशा पद्धतीने यू मे हॅव टू स्लीप आउटसाइड, यू वुड बेटर टेक स्लीपिंग बॅग्स. अशा पद्धतीने यू वुड, इथे मी एक ॲपॉस्ट्रॉफी दिलेला आहे, सॉरी हे ॲब्रिव्हिएशन आहे, ॲपॉस्ट्रॉफी नाही, ॲब्रिव्हिएशन आहे. यू वुडचं यू आणि वुड ते ॲब्रिव्हिएशन केलं आहे, म्हणून इथे मी एक कॉमावरती टाकला आहे. ओके. आता पुढचं व्हॉट रबिश, म्हणजे हा इन्व्हर्टेड कॉमा, इथं एक्सक्लेमेटरी मार्क, परत इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, खाली कॉमा, ही सेड, आणि मग परत दुसरं वाक्य, इथे इन्व्हर्टेड कॉमा, परत कॉमा. वाय डू यू से सच थिंग्स, परत क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमाज कंप्लीट. नेक्स्ट, आय एम सॉरी बट इट्स ट्रू, शी रिप्लाइड. आय एम सॉरीला एक्सक्लेमेटरी मार्क येणार. ओके. इथे इन्व्हर्टेड कॉमा सुरू होतो. हां. बट इट्स, इथे ॲपॉस्ट्रॉफी एस येणार. इट्स ट्रू, इथे इन्व्हर्टेड कॉमाज कंप्लीट होणार, कॉमा, शी रिप्लाइड. अशा पद्धतीने ही सगळी वाक्य करायची आहेत. कोटेशन मार्क म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा, इंटरॉगेशन, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क आणि साधा कॉमा हे घालून कशा पद्धतीने आपण सोडवतो हे पाहिलं. ओके. आतापर्यंत आपण काय पाहिलं? कॉमा पाहिला, फुल स्टॉप पाहिला, हां, एक्सक्लेमेटरी मार्क पाहिलं, कोटेशन मार्क पाहिले, इंटरॉगेटिव्ह नोटेशन पाहिलं. आता आपण काय बघणार आहोत? ॲपॉस्ट्रॉफी आणि कॅपिटल लेटर्स. ओके. आता आपण आधी पहिल्यांदा ब्रॅकेट पण बघूयात की ब्रॅकेट पण वापरलं जातं. फाईन. जस्ट वी विल हॅव दिस अँड देन वी विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट वन. ओके. पॅरेंथेसिस और ब्रॅकेट्स आर यूज टू सेपरेट फ्रॉम द मेन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आता काही वेळेला काही गोष्टी ह्या वाक्यात घालतात पण उगीच ब्रॅकेटमध्ये पण त्या गोष्टी लिहिलेल्या असतात. ओके. सो त्याचं एक्सप्लेनेशन असतं, तर ते कसं, म्हणून ब्रॅकेट हा सुद्धा एक पंक्च्युएशन मार्कचा भाग होतो. At the age of 7, such is the power of genius. He could read Sanskrit fluently. हां, म्हणजे ही हुशारी असण्याची किंवा हुशार बुद्धिमत्ता असल्याची लक्षणं आहेत. हे वाक्य त्यांनी ब्रॅकेटमध्ये घातलेलं आहे. 7व्या वर्षीच तो संस्कृत अतिशय फ्लुएंटली वाचू शकत होता. सच इज द पॉवर ऑफ जिनियस, ही जो ग्रुप ऑफ वर्ड्स आहे ते त्यांनी ब्रॅकेटमध्ये टाकलं. त्यामुळे अशा पद्धतीने ब्रॅकेटसुद्धा पंक्च्युएशन मार्क्स म्हणून वापरलं जातं. पण कमी वेळेला वापरलं जातं. मोस्ट प्रॉबेबली आपण जी आत्ता बघितली ही सगळी जास्त वापरली जातात. ओके. आता आपण कॅपिटल लेटर्सच्या बद्दल बघूयात. ओके. कॅपिटल लेटर्स जसं मी मगाशी सांगितलं तसं बिगिनिंग ऑफ द फर्स्ट वर्ड ऑफ एव्हरी सेंटेन्स, प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीचं पहिलं अक्षर हे कॅपिटल लेटर असतंच. ओके. मग ते प्रॉपर नाऊन असलं नसलं तरी, मग मॅन इज अ सोशल ॲनिमल हे इतकं साधं वाक्य, पण त्याला आपण स्टार्टला एम हा कॅपिटल काढलेला आहे. अशा पद्धतीने कॅपिटल लेटर वापरलं जातं. दुसरं, जेव्हा लाईन्स लिहितात पोएममध्ये तेव्हा त्याची पहिली लाईनचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं. म्हणजे पोएम लिहिताना पहिल्या लाईनचं पहिलं अक्षर हे कॅपिटलमध्ये लिहिलं जातं. यूथ इज फुल ऑफ प्लेजर्स, ओल्ड एज फुल ऑफ केअर्स, अशा पद्धतीने लिहिलं जातं. किंवा आता हे बघा पुढे, ॲट द बिगिनिंग ऑफ ऑल प्रॉपर नाउन्स, प्रॉपर ॲडजेक्टिव्ज आणि पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट, म्हणजे जी प्रॉपर नाउन्स आहेत, मी जसं मगाशी सांगितलं की कंट्रीजची नावं, महत्त्वाच्या व्यक्तींची नावं, हां, किंवा एखाद्या पोएममध्ये पण घेतलेले असतात काही गोष्टी, ॲडजेक्टिव्ज असतात, त्यावेळेला त्याची नावं ही कॅपिटलमध्येच लिहितात. अमेरिका ए कॅपिटल, इंडिया आय कॅपिटल,
आता सिटिझन्स जे असतात, अमेरिकन्स, इंडियन्स, जॅपनीज, तेव्हा त्याचं सुद्धा आपण कॅपिटल लेटरमध्येच लिहितो. ओके, आता पुढचं बघूयात. जेव्हा एखादं वाक्य किंवा प्रोनाऊन आपल्याला इंडिकेट करायचं आहे, हां, म्हणजे गॉड असेल, ऑल मायटी असेल, हे एस्पेशली ओ लॉर्ड, ओ किंग असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण ते वाक्याचा पहिला शब्द हा आपण कॅपिटल लेटरने सुरुवात करतो. इथे बघा, गॉड दो आर्ट मर्सीफुल, द लॉर्ड ही इज द गॉड. सो असे हे स्पेसिफिक जेव्हा शब्द असतात तेव्हा ते कायम कॅपिटलमध्येच लिहायला जातात. गॉड, लॉर्ड हे कायम कॅपिटलमध्येच लिहिले जातात, स्मॉल लेटरमध्ये लिहायचे नाहीत. ओके, आता जेव्हा आपण काय म्हणूयात आपण जे ओ गॉड हे इंटरजेक्शन आहे, हां, तर त्यावेळेला सुद्धा गॉड हे जी कॅपिटलच काढला आहे, पण ओ सुद्धा कॅपिटल काढला आहे, कारण तो इंटरजेक्शन आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आला आहे, त्यामुळे तो कॅपिटल काढूनच लिहिला आहे. ओके, यू नो आय एम क्लेवर हे वाक्य आहे, त्याच्यामुळे वाय हा कॅपिटल येणारच, कारण ते प्रोनाऊन आहे, पण ते कॅपिटलमध्येच लिहिणार. आणि आय हा कायम कॅपिटलमध्येच लिहायचा असतो. आय हा कधीही स्मॉल लिहायचा नाही. आय ॲम अ वॉचमन, आय ॲम अ डॉक्टर असं जेव्हा वाक्य आपण लिहितो, आय ॲम अ टीचर, त्याला आय की आय ॲम अ स्टुडंट, सो आय असं करून लिहायचं नाही. ओके, ऑलवेज आय शुड बी कॅपिटल. ओके, आय ॲम अ स्टुडंट, सो इन दिस वे आय विल बी ऑलवेज कॅपिटल. ओके, आता जेव्हा महत्त्वाचे पुस्तकं, एपिक्स किंवा ग्रंथ जे आपण म्हणतो, महाभारत, रामायण, बायबल, कुराण, तर हे लिहिताना ह्यांच्याबद्दल आपण द लावतो नेहमी आधी, कारण ते युनिक आहेत, हां, ते एकुलते एक आहेत, तर त्याला आपण द लावतो. आणि त्या दचा टी सुद्धा कायम कॅपिटल काढायचा आहे. आणि त्या एपिक्सचं नाव म्हणजे ग्रंथाचं नावसुद्धा आपण कॅपिटलच लिहिणार आहोत. किंवा एखाद्या मासिकाचं नाव असेल किंवा ऑब्व्हियसली न्यूजपेपर्स असतील, त्याचे सगळ्याचे आपण कॅपिटलमध्ये लिहितो. आता व्होग हे आहे मॅगझिन, तर VOGUE व्ही कॅपिटलच असतो. किंवा स्टारडस्ट, फेमिना, F कॅपिटलच काढलं जातं. ओके, तर ते हा जो आहे तो कधीही कॅपिटल सोडून काढायचं नाही आहे. किंवा इथे बायबल तुम्ही बघाल, रामायण बघाल, R कॅपिटल आहे, बायबलचा B कॅपिटल आहे. इंडिया टुडे हे जे मॅगझिन आहे ते तुम्हाला द कॅपिटल आहे, T कॅपिटल आहे, इंडियाचा I आणि टुडेचा T कॅपिटल. नंतर हे न्यूजपेपर्सची नावं आहेत, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स, हेराल्ड, हे सगळ्याचे पहिली लेटर्स HTT हे सगळी कॅपिटल काढलेली आहेत, कारण ही नावं आहेत न्यूजपेपर्सची, मॅगझिन्सची, जी इंडिकेट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स वापरली जातात. आता जेव्हा इन्व्हर्टेड कॉमासमध्ये आपण वाक्य लिहितो तेव्हा पहिलं अक्षर, पहिल्या शब्दाचं ते पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं. काय, ही सेड टाईम इज द बेस्ट हिलर, तर याच्यात हे वाक्य जे उच्चारलं गेलं आहे त्याचा पहिला जो शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर कायम कॅपिटलमध्ये असणार. ह्या कोटेशन मार्क्सच्या मधलं जे वाक्य आहे, आय रिपीट, त्याचा पहिला जो शब्द आहे त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल कायम असतं. आता आपण बघूयात ज्या ज्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल मुवमेंट्स किंवा इव्हेंट्स दाखवल्यात, ज्या काही झाल्या असतील, रशियन रेव्होल्युशन, फ्रेंच रेव्होल्युशन, World War I, World War II, पानिपत्स बॅटल और 1857 बॅटल, किंवा काय म्हणत आपण अनेक स्वातंत्र्याचे संग्राम जे झाले ते, तर त्या प्रत्येक वेळेला किंवा गोलमेज परिषद किंवा सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह जो काही झाला, जे प्रत्येक ते सगळं जर आपल्याला दाखवायचं असेल इंग्लिशमध्ये लिहिताना आपण त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल काढले. भक्ती मूवमेंट B कॅपिटल काढला, मूवमेंटचा M कॅपिटल काढला, फ्रेंच रेव्होल्युशन F कॅपिटल काढला, रेव्होल्युशनचा R कॅपिटल काढला. सो ह्या ज्या इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत त्या आपल्याला इथे पॉइंट आउट करण्यासाठी त्यांची कॅपिटल लेटर्सनी सुरुवात होते, त्याच्यामुळे ते ग्लोरीफाय होतं आणि पिक्युलरली यू कॅन इंडिकेट. नेक्स्ट, जेव्हा ॲब्रिव्हिएशन्स आपण लिहितो, आता युनायटेड नेशन्स UN, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, USA, हे ॲब्रिव्हिएशन झालं. पण ते सगळं मी असं छोट्या अक्षरात नाही लिहिलं, मी मोठ्या अक्षरात लिहिणार.
म्हणजेच कॅपिटल अक्षर कॅपिटल लेटर्समध्येच मी लिहिणार आणि मध्ये डॉट देणार, फुल स्टॉप देणार. हे ॲब्रिव्हिएशन आहे. किंवा ह्या डिग्रीज ज्या आहेत त्याला फुल स्टॉप देऊन बॅचलर ऑफ आर्ट्स, PhD, डॉक्टरेट इन फिलॉसॉफी. सो या पद्धतीने त्या आता हे आहे असं. सो त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे पण मध्ये फुल स्टॉप आहे. ओके, पण त्याची कॅपिटल लेटर्सच आहेत. सो हे सगळं महत्त्वाचं आहे. किंवा जी स्पेसिफिकेशन्स असतात, स्पेसिफिक प्रॉपर नाऊन असतात, तर फ्रायडे, वेनसडे किंवा मंथ्स आहेत, ऑक्टोबर, विच एवर मंथ, विल हॅव टू स्टार्ट इट विथ द कॅपिटल लेटर ऑलवेज. ओके, सो हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे पंक्च्युएशन मार्क्स आणि ते कशा पद्धतीने वापरतात, कसं त्याचं सोडवायचं असतं, हे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स पाहिले. तर पुढच्या भागामध्ये आपण एक्सरसाइज पाहूया.